कोलाही नगर परिषद निवडणुकीचा आता प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी उमेदवार असतील तर प्रत्येक घरी वाड्यामध्ये जाऊन मतदान शिबिर गाठ्या भेट घेत येतं प्रचार करत आहेत. आज काही आता 2 दिवस शिल्लक प्रचाराला. आपल्यासोबत आता नगराध्यक्ष पदाचे दावेदार जे आहेत सध्या दीपकनाथ देशमुख, आपण त्यांची संवाद साधणार. काय सांगाल आता प्रचार हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे, काय प्रतिक्रिया असणार आहे? अतिशय सुंदर प्रकारे आमचा प्रचार परळीमध्ये होत आहे आणि आम्ही डोर टू डोर आमचा दुसरा राऊंडसुद्धा पूर्ण झाला. आता पॉम्पलेट वाटण्याचं आणि मशीनचा डेमो दाखविण्याची सगळ्यात शेवटची फेरी आता आमची चालू आहे. तुम्ही सकाळपासून पाहिजे मतदाराशी संवाद साधता, त्यांच्याशी बातचीत करतात, कसा रिस्पॉन्स मतदान स्वयंस्फूर्त मतदान करायला तयार आहे. आत्ता पोस्टवर कुणालाही मतदान करता आलं नाही मागच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये. त्याच्यामुळं आता आम्ही परळीकर म्हणून आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये आमचे उमेदवार आहेत आणि मागच्या वेळेस जे प्रकार झाला ते अनुसूचित प्रकार जे की बोगस मतदान झालं किंवा फक्त शाई लावून बाजूला काढलं आणि मतदान केलं, त्याच्यामुळं खूप परळीतील जनता चिडलेली आहे. आता ते आम्हाला मतदान करता येणार आहे म्हणून अतिशय खुश आहे आणि आमचा विजय ह्याच्यामध्येच हे आहे. एकीकडे पाहिजे तर धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, राजश्री मुंडे असतील, आता हे मैदानावर उतरलेले आहेत, ते डोर टू डोर प्रचार करत आहेत परिसरामध्ये. कसं पाहता आपण? धनंजय मुंडे साहेब हे महाराष्ट्राचे स्टार प्रचारक आहेत. अजितदादांनी त्यांना स्टार प्रचारक केलं आहे आणि त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी म्हणजे परळीचे 35 वार्ड ते पिंजून काढत आहेत, इथंच मुक्कामे आहेत आणि स्टार प्रचारकाची जबाबदारी ते अतिशय सुंदर प्रकारे पार पाडत आहेत. आणि प्रत्येक त्यांना मलाच हे लक्षात येणं की अजितदादांनी धनंजय मुंडे साहेबाला महाराष्ट्राचा नेता बनवला आहे का गल्लीचा नेता बनवला आहे का गल्लीचा स्टार प्रचारक बनवला हेच कळत नाही. काल त्यांची सभा झाली, त्या सभेमध्ये उल्लेख केला की जे दीपक देशमुख माझे सहकारी होते त्या सहकार्याला धोका दिला. जेव्हा त्याचं ॲक्शन झालं मुंबईमध्ये त्या ठिकाणी 40 लाख रुपये खर्च केला. अशा मधला ज्यांनी मला धोका दिला ते इतरांना धोका देऊ शकतो अशा लोकांना मतदान देतात असं त्यांनी आवाहन केलं होतं. कुणी कुणाला काय मदत केली हे परळीला सगळंच माहिती आहे. ते जेव्हा कॉलेजला शिकायचे त्यावेळेस मी परळीच्या विकासासाठी आदरणीय नरेंद्र बोरगावकर जे विधान परिषद आमदार असायचे आणि NK देशमुख आमचे भाऊ नगराध्यक्ष असायचे, त्यावेळेसपासून मला फंड कसा आणायचा, कुठं आणायचा, कुणाबरोबर नाते कसे आहेत आमचे सगळं पार दिल्ली केंद्रापासूनसुद्धा आमच्या पोहोचत आहेत. आणि आदरणीय आमचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे सुद्धा आमच्या पाठीमागं खंबीर उभे आहेत आणि केंद्रातला सर्व काही नीती आपल्या परळीसाठी खूप मोठ्या प्रमाणात परळीमध्ये येणार आहे. आणि आता मागचे 15 वर्ष आणि आमचे 2 वर्षातला विकास तुम्हाला आता प्रत्यक्षात दिसेल आणि आम्हाला कुठलंही त्यांचं चॅलेंज नाही आहे. त्याने आरोप आमच्यावर काही बी करू, पण आम्ही त्यांना प्रश्न विचारलेला आहे की परळीतले अर्धवट जे काम आहेत, मोठमोठ्याला बिल्डिंग आहेत, पाणीपुरवठा आहे आणि मोठमोठ्याने आता बी भाषणात सांगायलेत की आम्ही पाणीपुरवठा योजना केला, पण कुठल्याही पाणीपुरवठा योजना पूर्ण नाही. सगळ्या जनतेला माहिती आहे पाणीपुरवठा योजना पूर्ण नाही, भुयारी गटार योजना पूर्ण नाही, बौद्ध विहारचं आता एवढं मोठं इथंच बाजूला बौद्ध विहार आहे ते सुद्धा काम अर्धवट म्हणजे चालूच नाही आहे आणि त्याचे पैसे गायब आहेत. हजारो कोटी रुपयाचा निधी सगळा गायब आहे. आणि ते सोडून मला वैयक्तिक दवाखान्याला पैसे दिले, कुठं ज्यूस घातलं, कुठं काहीच केलं, असला विषय जनता सहन करणार नाही किंवा जनतेला याचा काही उपयोग होणार नाही. त्यांनी आमच्या प्रश्नाचा परळीकराला ज्या निगडीत प्रश्न आहेत ह्याचं उत्तर द्यावं. आणि राहिला प्रश्न त्यांनी मला पैसे दिले म्हणतात तर ते टॅक्स पेडेड लोक आहेत, त्यांना टॅक्समध्ये कुठं माझ्यापाशी एंट्री असेल ना की कुठं मला पैसे दिले किंवा कुठं भाटे हॉस्पिटलला चेक दिला का अकाउंट पे केलं का नगदी पैसे दिले ह्याचं काहीतरी त्यांच्याकडे प्रूफ असेल. मला 1.5 कोटी रुपये आम्ही 3 जणांचा ॲक्सिडेंट झाला होता, 1.5 कोटी रुपये लागले आणि 40 लाख रुपये दिले म्हणतात. असले हे खोटं त्यांनी कुठलाही पुरावा दाखवावा, आम्ही एका मिनिटात राजीनामा देऊन घरी बसूत आणि त्यांच्या ह्याला समर्थन देऊ. असं काही कुठलं पैसे त्यांनी कुणाला दिले नाहीत. प्रत्येक वेळेस प्रत्येक उमेदवाराला सुद्धा ते म्हणतात की मी तुला मदत केली, मी तुला मदत केली. यांच्याकडे पैसा जरी आला कुठून कुणालाही मदत केली म्हणायला पुरावा लागतो आणि त्यांच्या टॅक्स पेडेड किंवा कमाईच्या पैशातून कुठेतरी एंट्र्या आहेत का या पैशाच्या हे निधी हे दाखवावं. त्यांनी पुरावा द्यावा अशी तुम्ही मागणी करतात? हो, मीच म्हणालो की त्यांनी पुरावा द्यावा आणि कोण्या खात्यावर हॉस्पिटलच्या कुठल्या खात्यावर पैसे टाकलेत हे दाखवावं. उलटं मीच त्यांच्यावर हे सांगू इच्छितो की जे परळीत सगळ्या जनतेला माहिती आहे मला FCIचे केंद्र शासनाचे गोडाऊन शेतकऱ्यांसाठी मिळालेले होते, त्याच्यामध्ये मी त्यांना पार्टनर घेतलं होतं. परळीमध्ये शेती त्यांची नव्हती तर 50 एकर शेतीवर मी FCIचा गोडाऊनचा मोठा प्रकल्प उभा केला होता केंद्र शासनाचा. त्याच्यावर बँक लोन काढून ह्यांनी माझे ते पैसे उचलून आपल्या आमदारकीच्या वेळेस खर्च केले आणि पैसे किती खर्च केले?
4 कोटी रुपये त्यावेळेस म्हणजे 10 वर्षाखाली पंजाब नॅशनल बँकेचे पैसे उचललेले आहेत आणि त्यांचा जे खाकरे म्हणून जे त्यांचा कॅशियर आहे त्याच्या हातावरच सगळा व्यवहार होता. सगळे पैसे त्यांनी गडप केलेले आहेत. 30 वर्ष आम्ही ते घोंगडा अडकल्यासारखं आम्ही त्यांच्या पैसे चिटकून राहिलो होतो. कारणच ते होतं की आम्ही चिटकून राहिल्यानंतर त्यांची सवय लागली. पण ज्यावेळेस या लोकांचं मतदानसुद्धा हे स्वतः करू लागले त्यावेळेस आम्ही बाजूला सरतो. त्या दुसरं गाव तुमच्या केलं की ज्यांनी देवाला पण सोडलं नाही वैद्यनाथ कसं ते तुम्हाला कसं काय सोडलं? बा वैद्यनाथ मंदिरचा जे विषय आहे ते आमचा परंपरागत विषय आहे, आमच्या भक्तीशी जुटलेला विषय आहे. त्या वैद्यनाथ मंदिरच्या शिखरामध्ये अतिशय उत्कृष्ट शिखरामध्ये मंदिर आहे. ते बघण्यासारखं स्थान आहे. आमच्या लहानपणी आम्ही ती पूजा करायचो. पण आता आमचे चुलते कोणी तिथं ट्रस्टी नसल्यामुळं आणि वरी कोणी जात नसल्यामुळं अवघड झालेल्या त्या मंदिरच्या ह्याच्यामध्ये शिखरामध्ये जे गाभारा आहे त्याला सिमेंटच्या ह्याने बंद केलेलं होतं, सिमेंट आणि विटा लावून. तर त्या आम्ही ते काढून घ्यायच्यासाठी कलेक्टर आणि पुरातन खात्याला सुद्धा आम्ही निवेदन वारंवार दिलेले आहेत. परळीचे तहसीलदार त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांनासुद्धा निवेदन दिलं नसता आम्ही भक्ताच्या हाताने आम्ही ते काढून घेण्यात येईल आणि आम्ही त्या रितसर त्या पद्धतीने आम्ही काढून घेतलेलं आहे. आणि आज जर ते धनंजय मुंडे साहेब जर विचार करीत असतील की मी मंदिरावर हातोडा चालवला तर इतके दिवस त्यांनी त्यांचं तोंड का बंद होतं, इतके दिवस त्यांनी का विषय काढला नाही किंवा पैशाचा का विषय केला नाही. आज त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यांचं सगळं अख्खं कुटुंब दार फिरायलं तरी परळीची जनता त्यांना साथ देणार नाही. म्हणून त्यांनी आता हे कुठले तरी घरगुती विषयावर ते चर्चा करीत आहेत. माझी त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी परळीच्या विकासावर बोलावं आणि परळीच्या अर्धवट राहिलेल्या कामावर त्यांनी जनतेशी संवाद साधावा. संपूर्ण आरोप बिनबुडीच्या आरोपास म्हणायला लागेल. बिनबुडाचेच आरोप आहेत ना, कुठला पुरावा तर द्यावा लागेल ना. आता मी त्यांना म्हणतो तुमचा बी ॲक्सिडेंट झालता, तुमचं एवढी मोठी गाडी ठोकली होती त्या मधल्या काळात, मीच नेलं त्यांना दवाखान्यात. मग मी पैसे खर्चिले का? मग मी ते बी काढू का? मी तुम्हाला दवाखान्यात नेलं, मीच क्रेन आणलं, गाडी बदलून आणली, जिथं ज्या स्पॉटवर गाडीचा धक्का झालता ती जागा दाखवून दुसरीकडे जागा दाखविली. हे आम्हीच केलं. काय झालं नेमकं ते त्यांनाच माहिती आहे ते काय झालं ते काय त्यांनाच विचारा तुम्ही ते. पण मी होतो तिथं पहाटे कळाल्यानंतर आम्हीच ती किरण आणून गाडी बाजूला लावली. सगळं काय केलं त्यांना लय मोठाले कुठाने आहेत. माझ्या तोंडातून नका माहिती, सगळ्या परळीला माहिती. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला परळीची सेवा करायची, कुणाची उणे दोन्ही मला काढायची नाही. आता पाहिजे निवडणूक आयोगाने 1 दिवस वाढून दिलं आहे, कसं पाहता? आम्ही पहिलं निवडणूक ह्यांचं प्रशासनाचंच त्यांना आम्ही हे करतो, अभिनंदन करतो त्यांचं की 1 दिवस वाढवला तर अजून 1 दिवस प्रचार करण्यासाठी. कारण दिवस खूप कमी होते आणि परळी शहरामध्ये खूप मोठं शहर नगराध्यक्ष डायरेक्ट पद असल्यामुळं काही लोकांना डोर टू डोर जाता आलं नाही. तर आम्हाला 1 दिवसामुळं अजून दिलासा मिळालेला आहे. या ठिकाणी पहिल्यांदा आता प्रचार धोका अगदी 2 दिवस बाकी आहेत. मात्र या ठिकाणी पहिल्यांदा आदुती परत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. दीपकनाथ देशमुख यांनी धनंजय मुंडे यांना चॅलेंज केले की तुम्ही पुरावे द्या, अन्यथा मी सुद्धा ते पुरावे देण्याची ताकद ठेवलेली आहे. कॅमेरा विकास वाघ संभाजी मुंडे ठेवण्यामाची परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.